हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जनरंजन। 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 यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या द्वारके लीलेवर चर्चा करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आता पण पाहिलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांचा रुक्मिणी मातेंसोबत विवाह झाल्यानंतर मग जामवती आणि सत्यभामा यांच्यासोबत पण विवाह होतो आणि त्याच्यामध्ये समंतक मणीचा जो प्रसंग आहे तो आपण काल चर्चा केला पूर्णतः. आणि त्या समंतक मणीच्यामुळे किती वेगवेगळे प्रसंग घडले आणि भगवंतावर पण कशा पद्धतीने कलंक किंवा दुष्कृती भगवंतांची केली गेली. परंतु कृष्ण काय करतात, त्या दुष्कृतीला पूर्णतः नाहीसं करतात. आणि मग तो जो प्रसंग आहे तर काल आपण चर्चा केली की जो कोणी हा प्रसंग पुन्हा पुन्हा श्रवण करतो, स्मरण करतो, इतरांना सांगतो तर त्याच्या जीवनातील पाप नष्ट होतात आणि त्याच्यावर पण काही कलंक किंवा दुष्कृती लागली असेल तर त्याच्यातून तो मुक्त होतो. तर अशा पद्धतीने भगवंताच्या लीलेचा श्रवण करण्याचा लाभ आहे हे आपण काल चर्चा केली होती. आता सुखदेव गोस्वामी पुढच्या अध्यायामध्ये भगवंतांचे आणि जे पुढचे 5 विवाह आहेत त्याच्याबद्दल सांगतात. कारण भगवंतांच्या एकूण 16,108 पत्नी आहेत द्वारकेमध्ये आणि त्यातल्या ज्या 8 पत्न्या आहेत त्या प्रमुख पत्न्या, ज्यांना प्रमुख पटराणी म्हणलं जातं, तर त्या 8 पत्न्यांचा विवाह सुखदेव गोस्वामी म्हणजे वैयक्तिकपणे सांगतात की प्रत्येक वेगवेगळ्या राण्याचा विवाह कसा झाला. आणि त्यानंतर मग शेवटी 16,100 ज्या पत्नी आहेत नंतरच्या त्यांचा विवाह कसा झाला हे वर्णन करून सांगत आहेत. आतापर्यंत 3 पत्न्यांचा विवाह झालेला आहे भगवंतासोबत, तर रुक्मिणी, जामवती आणि सत्यभामा. मग आता पुढचा विवाह कसा झाला कृष्णांचा पुढच्या पत्नींसोबत त्याचं वर्णन सुखदेव गोस्वामी पुढच्या अध्यायामध्ये करत आहेत. मग या अध्यायाच्या सुरुवातीला सुखदेव गोस्वामी सांगतात की हा जो समंतक मणीचा जो प्रसंग आहे तो प्रसंग पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीनंतर जे पांडवगण आहेत ते पांडवगण पुन्हा हस्तिनापूरमध्ये येतात. तर आपण चर्चा केली होती की कृष्ण सत्राजिताची जेव्हा हत्या झाली होती, म्हणजे सत्यभामाचे जे वडील होते सत्राजिताची, आणि त्या सत्राजिताची जेव्हा सतधन्वा याने हत्या केली होती तर त्यावेळेला कृष्ण हस्तिनापूरमध्येच होते. कशासाठी गेले होते? कारण पांडवगण आणि कुंती महाराणी यांचा वारणावत या ठिकाणी लाक्षागृहामध्ये मृत्यू झालेला आहे हे त्यांना कळालेलं होतं. आणि कौरवांची किंवा कौरव जे कुलामधले जे वेगळे वरिष्ठ गण आहेत, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, तर यांची सांत्वना करण्यासाठी कृष्ण बलराम गेले होते. आणि सत्यभामा त्यावेळेला तिथं जाते आणि त्यांना बोलवून घेऊन येते आणि त्यानंतर कृष्ण सतधन्वाची हत्या करतात किंवा वध करतात. मग हा काल सर्व आपण प्रसंग पाहिला होता. मग आता काय होतं की काही कालावधीनंतर हे जे पांडवगण मृत्यू पावलेले आहेत ही जी वार्ता सर्व ठिकाणी पसरली होती तर तेच पांडवगण पुन्हा जिवंत आहेत हे सर्वांना कळतं आणि पांडवगण हस्तिनापूरमध्ये परत येतात. मग साधारण आचार्य सांगतात की साधारण 1-2 वर्ष पांडवगण वनामध्येच राहिले होते, कोणाला माहीत नाही, असं गुप्त रूपामध्ये. का? कारण कौरव आणि धृतराष्ट्र पुन्हा काही कारस्थान करून येत आपल्याला मारण्यासाठी म्हणून. आणि भगवंताच्या इच्छेने किंवा विदुरजींच्या इच्छेनेच ते काही कालावधीसाठी गुप्त रूपामध्ये वनामध्ये राहिली होती. वनामध्ये म्हणजे महाभारतामध्ये सांगितलेलं आहे, एक चक्र ग्राम नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी कुंती महाराणी आणि त्यांचे हे जे 5 पुत्र आहेत, 5 पांडव, हे ब्राह्मण पुत्र किंवा ब्राह्मणांचे एक कुटुंब म्हणून तिथं राहिले होते. आणि हे एक चक्र ग्राम कोणतं गाव आहे तर चैतन्य लीलेमध्ये ह्याच ग्रामामध्ये नित्यानंद प्रभूंचा जन्म झाला होता. मग हे बंगाल प्रांतामध्ये मायापूर या प्रांताच्या आसपास येतं. तर एक चक्र ग्राम ह्या ठिकाणी नित्यानंद प्रभूंचा जन्म झाला होता आणि त्याच ठिकाणी पांडवगण त्या गुप्तपणे काही कालावधीसाठी राहिले होते. परंतु आता पुन्हा ती काय करतात, जिवंत आहेत हे सर्वांना कळतं आणि पुन्हा ते हस्तिनापूरमध्ये येतात. आणि हे केव्हा कळतं की द्रौपदीचा जेव्हा स्वयंवर आयोजित केलेला असतो त्यावेळेला हे उघड होतं की पांडव जिवंत आहेत. का? कारण अर्जुनाच्या द्वारे द्रौपदीला पत्नी म्हणून प्राप्त केलं जातं आणि सगळ्यांना त्यावेळेला कळतं की पांडव जिवंत आहेत. आणि द्रौपदीला त्या स्वयंवरमध्ये ज्यांनी जिंकलेला आहे तो कोण आहे, तो ब्राह्मण नसून अर्जुन आहे हे सर्वांना त्यावेळेला कळतं. तर महाभारतामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा हरे कृष्णा
थोडं मधी-मधी व्हिडिओ पॉज होत आहे. जर काय आपल्याला जर तसं अडकत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर इथं माझ्यासमोर जरा अडकल्यागत दिसत आहे. तर तुम्हालाही तसंच होत असेल तर थोडं होत आहे असं कोणीतरी मेसेज देऊन पाठवू शकता. मग बघूया आपण काय प्रॉब्लेम असेल तर. तर ठीक आहे. तर तर महाभारतामध्ये वर्णन आहे, की जेव्हा वारणावरच्या ह्या लाक्षागृहामध्ये अ, पांडवगण आणि कुंती महाराजांनी मारले गेलेले आहेत, हे जेव्हा सर्व ठिकाणी पसरलेलं होतं, तर त्यावेळेला धृतराष्ट्र आणि कौरवगण तर फार आनंदित झाले होते. परंतु 2च व्यक्तींना माहीत होतं, की पांडवगण जिवंत आहेत किंवा कुंती महाराणी पण जिवंत आहेत. आणि ते म्हणजे कोण? एक म्हणजे कृष्ण आणि दुसरे म्हणजे विदुरजी. कारण विदुरजींनीच त्यांना तो निरोप पाठवून त्यांच्या संरक्षणासाठी सर्व काही नियोजन केलं होतं. आणि विदुरजींना माहीत होतं, की पांडवगण आणि कुंती महाराणी यांचा देहत्याग झाला नाही, ते जिवंत आहेत. आणि कृष्णाला पण माहीत होतं, कारण कृष्ण तर पूर्ण पुरुषोत्तम सर्वज्ञ आहेत. बलरामजींना पण माहीत नव्हतं हे सांगितलेलं आहे. का? बलरामजी भगवंतच आहेत, परंतु काही-काही लीलेमध्ये भगवंताच्या इच्छेनेच बलरामजींना काही गोष्टी माहीत नसतात, त्या लीलेसाठी. जसं वृंदावनमध्ये आपण पाहतो, की ब्रह्मविमोहन लीला झाली होती. तर ब्रह्माजींनी सर्व काही गोप बालकांनी वासरांना हरण केलं होतं आणि कृष्ण स्वतः त्या वासरांच्या आणि गोप बालकाच्या रूपामध्ये 1 वर्ष वृंदावनमध्ये वास्तव्य करत होते. परंतु बलरामजींना हे माहीत नव्हतं. शेवटी माहीत होतं. का? कारण भगवंत काही लीला करण्यासाठी बलरामजींवर पण योगमायेचा प्रभाव टाकतात. आणि बलरामजी स्वतः त्या म्हणजे भगवंतच आहेत. त्यांना माहीत असून पण ते माहीत नाहीये अशा पद्धतीने ॲक्ट करतात. मग आपण ह्या गोष्टी समजू शकत नाही. परंतु बलरामजींना माहीत नव्हतं. फक्त कृष्ण आणि विदुरजींना हे माहीत होतं. आणि मग काय होतं, की जे द्रुपद होता. द्रुपद कोण होता? द्रौपदींचे वडील होते. तर त्यांना पण विश्वास बसत नव्हता, की पांडवगण असे कसे मरू शकतात किंवा त्यांचा हत्या होऊ शकते. का? कारण माझी जी पुत्री आहे द्रौपदी, तिची उत्पत्तीच मी अर्जुनाशी विवाह करण्यासाठी केलेली आहे. कारण ज्या यज्ञामध्ये द्रौपदीची उत्पत्ती झाली होती, तो यज्ञच ह्यासाठी केला होता, की अर्जुनासोबत विवाह करण्यासाठी मला एक कन्या प्राप्त व्हावी. ह्या उद्देशाने त्याने तो यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये ती कन्या उत्पन्न झाली होती. याचाच अर्थ ती कन्या म्हणजे म्हणजे पूर्णतः म्हणजे एक 100% आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर अर्जुनाशीच विवाह तिचा होणार हे निश्चित होतं. मग अर्जुन किंवा पांडवगण असे कसे त्यांचा ध्येय त्याग होऊ शकतो? तर द्रुपदाला पण वाटत होतं, की नाही पांडवगण अजूनही जिवंत आहेत आणि द्रौपदीचा विवाह अर्जुनाशीच होणार हे त्यांना पक्कं माहीत होतं. परंतु आता कसं पांडवांना ओळखायचं? आणि त्यामुळे द्रुपद काय करतो? एक स्वयंवर आयोजित करतो द्रौपदीचं. आणि त्या स्वयंवरमध्ये अशी अट लावली जाते, की जी अट फक्त अर्जुनच पूर्ण करू शकतो. त्यांना पण माहीत होतं. आणि त्यामुळे ती अशी अट लावतात आणि ती अट म्हणजे काय? की द्रुपद काय करतो? असा एक धनुष्य बनवतो, की तो धनुष्य म्हणजे ती अट अशी होती किंवा पण असा होता, की त्या धनुष्याला प्रत्यंचा जोडायची आणि त्या प्रत्यंचा जोडलेल्या धनुष्याद्वारे काय करायचं, की खाली पाण्यामध्ये किंवा तेल किंवा पाणी असं म्हटलं जातं, तर पाण्यामध्ये किंवा त्या तेलामध्ये बघत वर जे छताला लावलेलं जे यंत्र आहे, ते यंत्र फिरत आहे, तर त्या यंत्रामधले जे लक्ष्य आहे, त्या लक्ष्याला खाली बघत भेदायचं. असं ती अट होती स्वयंवरमध्ये. तर द्रुपदाला माहीत होतं, की ही जी अट आहे, ही फक्त अर्जुनच पूर्ण करू शकतो आणि म्हणून त्यांनी अशी अट लावली होती, जेणेकरून अर्जुनच या ठिकाणी येईल आणि ती पूर्ण करून द्रौपदीशी विवाह करेल आणि अशा पद्धतीने पांडवगण जिवंत आहेत हे सर्वांना कळेल किंवा अर्जुनाची पण काय होईल जिवंत आहेत अशा पद्धतीने सर्वांना कळेल. तर अशा पद्धतीने त्या स्वयंवरामध्ये आयोजित सर्व काही गोष्टी केल्या होत्या. मग महाभारतामध्ये वर्णन आहे, की फार मोठा महल द्रुपद त्या स्वयंवरसाठी बनवतो. का? कारण भरपूर काही पूर्ण पृथ्वीवरचे वेगवेगळे राजा तिथं आले होते त्या स्वयंवरामध्ये सम्मिलित होण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये प्रमुख कोण होते? प्रमुख कौरवगणच होते. कौरवगण म्हणजे दुर्योधन होता, दुःशासन होता, कर्ण आलेला होता तिथं. त्याचबरोबर जरासंध पण आला होता. जरासंध फार वयस्कर होता, पण तो पण द्रौपदीला आपली पत्नी बनवण्यासाठी तिथं आला होता. तर शिशुपाल पण आला होता. आता शिशुपाल तर रुक्मिणीसोबत विवाह करू शकला नव्हता. तर आता द्रौपदीची विवाह करण्याच्या उद्देशाने तो तिथं आला होता. शाल्व आला होता. तर असे सर्व वेगवेगळे जे शक्तिशाली राजा होते ते तिथं आले होते. आणि वर्णन आहे, की हे सर्व राजा प्रयत्न करतात, परंतु कोणालाही ते शक्य होत नाही.
दुर्योधन किंवा जो जरासंध आहे, शिशुपाल आहे, शाल्व आहे, हे त्या धनुष्याला उचलू पण शकत नाहीत. जेव्हा ते उचलायला जातात तर ते उचलण्यासाठी एवढा शक्ती लावतात, शेवटी ते त्या धनुष्यापासून दूर बाजूला जाऊन पडतात. एवढी त्या शक्ती त्यात म्हणजे धनुष्याची शक्ती होती. त्याला प्रत्यंच्या लावणं आणि त्याच्यावरून बाण सोडणं तर लांबची गोष्ट राहिली. मग शेवटी काय होतं, की हे जे 5ही पांडव होते, ब्राह्मणाच्या रूपात होते, तर ते पण तिथं आले होते. आणि महाभारतामध्ये वर्णन आहे, की त्यांना कसं कळतं, की द्रुपदाने द्रौपदीचं स्वयंवरवर ठेवलेलं आहे. तर म्हणलेलं आहे, की व्यासमुनी त्यांना जाऊन सांगतात. कारण व्यासमुनींना सर्व काही भूत, भविष्य आणि वर्तमान माहीत आहे. आणि त्यांना माहीत आहे द्रौपदीचा विवाह पांडवांशी होणार आहे. आणि त्यामुळे पांडवांनी त्या स्वयंवरमध्ये जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून व्यासमुनी स्वयं पांडवांकडे येतात आणि त्यांना सांगतात, की अशा-अशा पद्धतीने द्रौपदीचा स्वयंवर चालू आहे, तुम्ही तिथं जावा. आणि त्याच्यामुळे काय करतात, पांडवगण त्या स्वयंवरमध्ये येतात. आणि आलेले आहेत, पण तो कोणत्या वेशामध्ये आले आहेत? ब्राह्मण वेशामध्ये आलेले आहेत. आणि जेव्हा कोणत्या क्षत्रियाद्वारे ही अट पूर्ण केली जात नाही किंवा त्यांच्याकडून ती शक्य होत नाही, तेव्हा अर्जुन त्या ठिकाणी उभे राहतात. आणि फार सुंदर वर्णन आहे महाभारतामध्ये. जेव्हा अर्जुन उभे राहतात त्या अटीला पूर्ण करण्यासाठी, तर काही ब्राह्मण जे होते, कारण ब्राह्मण समुदाय होता, वैश्य समुदाय होता, क्षत्रिय समुदाय, सर्व त्या राज्यातले सर्वजण प्रतिष्ठित लोक तिथे एकत्रित झाले होते ते स्वयंवर पाहण्यासाठी. तर ब्राह्मण समुदायाचे जे लोक होते ते फार आनंदी, काही लोक आनंदित होतात, की पहा की क्षत्रियांना जे कार्य घडलं नाही ते कार्य करण्यासाठी आपल्या ब्राह्मणामधला एक एक हा तरुण मुलगा उभा राहिलेला आहे. आणि काही जण विचार करतात, की हा मुलगा नक्कीच हे कार्य करेल का? कारण त्याची शरीरवृष्टी एखाद्या सिंहाप्रमाणे आहे. त्याची चाल पहा, त्याची चाल जणू काही एखाद्या फार शक्तिशाली हत्तीप्रमाणे आहे. आणि त्याचा पूर्ण जे काय अवयवाची हालचाल आहे ती फार आत्मविश्वासपूर्ण आहे. आणि तो त्यामुळे हा मुलगा नक्कीच हे कार्य करेल. परंतु दुसऱ्या बाजूला काही ब्राह्मण लोक आपापसात कुजबुजू लागतात. काय म्हणू लागतात, की हा मुलगा काय करेल, आपल्या ब्राह्मण समाजाची बेइज्जती करेल. का? कारण मोठमोठ्या क्षत्रिय राजांना जे शक्य झालं नाही, हा एक ब्राह्मणाला कसं शक्य होणार? कारण ब्राह्मणांचं कार्य आहे यजन, याजन, पठण, पाठन. त्यांनी शास्त्रांचं अध्ययन करणं, ज्ञान देणं इतरांना, हे कार्य आहे. ते कार्य करू शकतात ब्राह्मण. पण हे क्षत्रियांचं कार्य कोण ब्राह्मण करू शकतो? आणि हा मूर्ख तरुण मुलगा काय झालेला आहे, अहंकारामध्ये तसं कार्य करण्यासाठी पुढे चाललेला आहे. नक्कीच हा काय करेल, ब्राह्मणांची बेइज्जती करेल इथं, असं काही जण म्हणू लागतात. आणि काही ब्राह्मण तर मनोमन अर्जुनाला आशीर्वाद देऊ लागतात, की नक्कीच तू हे कार्य पूर्ण करशील आणि आमचा तुला आशीर्वाद आहे. अशा पद्धतीने सर्व वेगवेगळ्या पद्धतीने आपले आपले भाव प्रकट करत होते. पण तो अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि कृष्ण बलराम पण त्या ठिकाणी आले होते. ते का? कारण त्या ठिकाणीच 5ही पांडव जिवंत आहेत हे रिव्हील होणार होतं, प्रकट होणार होतं. आणि कृष्ण बलराम तिथं आले होते. आणि वर्णन आहे, की तिथं फक्त कृष्ण बलराम नाही, तर द्रौपदीचं स्वयंवर एवढं प्रतिष्ठित आणि विशेष होतं, की स्वर्गातले देवी देवता पण ते स्वयंवर पाहण्यासाठी तिथं आले होते. मग इंद्र देवता आले होते, यमराज आले होते, कुबेर देवता आले होते, किंवा सूर्य देवता, चंद्र देवता, असे वेगवेगळे देवी देवता आपल्या आपल्या विमान घेऊन त्या आकाशावरून ते स्वयंवर पाहत होते. एवढंच नाही तर खाली जे पाताळ लोकांमध्ये नाग आहेत, किन्नर आहेत, किंवा वेगवेगळे जे काही असुर समाजातले जे पाताळ लोकांमध्ये राहणारे विशेष जीव आहेत, ते पण सर्वजण तिथं पाहण्यासाठी आले होते. आणि त्या सर्वांच्या समोर अर्जुन पुढे जातो. आणि अर्जुन ज्या धनुष्याला दुर्योधन किंवा जरासंध सारखे मोठमोठे शक्तिशाली योद्धा पण हलवू पण शकले नाहीत, त्या धनुष्याला अर्जुन सहजसहजी उचलतो. आणि उचलतच नाही तर त्याच धनुष्याला काय करतो, तो प्रत्यंचा पण लावतो अर्जुन. आणि त्या ठिकाणी 5 बाण ठेवले होते. आणि अट काय होती, की त्या बाणाच्या द्वारे खाली तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये ते प्रतिबिंब पाहून वर छताला एक यंत्र लावलेलं आहे. आणि त्या यंत्रामध्ये एक माशाचं आकृती बनवलेली आहे. आणि ते यंत्र स्थिर नाही आहे, ते यंत्र फिरत आहे. आणि त्या फिरणाऱ्या यंत्राला खाली पाण्यामध्ये पाहत, त्याचं प्रतिबिंब पाहत काय करायचं आहे, त्याला बाण मारून वर त्या यंत्रावर असणाऱ्या माशाच्या प्रतिकृतीच्या डोळ्यामध्ये भेदायचं आहे. किती अवघड लक्ष्य होतं. एखादा समोर पण ते लक्ष्य असून भेदू शकणार नाही, एवढं कठीण ते लक्ष्य होतं. आणि त्यासाठी 5 बाण ठेवले होते, की ठीक आहे एका बाणात नाही शक्य झालं, 2 नाही, 3 नाही, तर किमान 5 बाणात तर एखाद्याने भेदून दाखवायचं. पण तो अर्जुन काय करतात, पहिलाच बाण घेतात. आणि त्याच्या अगोदर म्हणलेलं आहे, की अर्जुन पहिल्यांदा भगवंताकडे, कृष्णांकडे पाहतो,
बलरामजींकडे पाहतो, मनोमन त्यांच्या चरणाला प्रणाम करतो. कृष्ण पण मनोमन अर्जुनाला आशीर्वाद देतात, संमती देतात. आणि अर्जुन मनामध्ये शिवजींचं पण स्मरण करतो, कारण क्षत्रिय आहे, क्षत्रिय शिवजींची उपासना करत असतात. युद्धासाठी त्यांना शक्ती शिवजींकडून प्राप्त होते. मग शिवजींचं पण स्मरण करतात आणि मग काय करतात, तो बाण धनुष्यावर चढवतात आणि खाली प्रतिबिंबामध्ये पाहत पहिल्याच बाणामध्ये अर्जुन काय करतात, त्या लक्ष्याला भेदतात. आणि जसं त्या लक्ष्याला भेदलं जातं तर ब्राह्मण समुदायामध्ये एवढा जय जयकार होऊ लागतो. काही तर जे तरुण ब्राह्मण होते, तरुण ब्राह्मण जे फार उत्साही होते, ते तर आपलं उपरणं हवेमध्ये फिरवत नाचूच लागतात. का? कारण त्यांच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट होती, की जे क्षत्रियांना जमलं नाही ते आमच्या ब्राह्मण पुत्राने का करून दाखवलं. त्यांच्यासाठी फार अभिमानाची ती गोष्ट होती आणि फार आनंद व्यक्त होऊ लागतो. मग आता तो प्रसंग फार मोठा आहे, आपल्याला ते सर्व पाहायचं नाही, आपला वेळ याच्यामध्ये जाईल. परंतु सांगण्याचा उद्देश काय, की त्या ठिकाणी अर्जुन काय करतो, द्रौपदीच्या स्वयंवरमध्ये त्या लक्ष्याला भेदून द्रौपदीला पत्नी म्हणून प्राप्त करतो. आणि त्या ठिकाणी क्षत्रिय हे जे सर्व एकत्रित झालेले क्षत्रिय होते ते फार क्रोधित होतात. का क्रोधित होतात, की हा आमचा अपमान आहे, की द्रुपदनं काय केलं, आम्हाला सर्वांना स्वयंवरमध्ये बोलवलं, परंतु त्यांनी काय केलं, एका ब्राह्मणाला आपली मुलगी प्रदान केली. आणि असं म्हणून ते काय करतात, द्रुपदलाच मारायला तयार होतात सर्व हे जे क्षत्रिय आहेत. म्हणजे दुर्योधन आहे, जरासंध आहे, कर्ण आहे, दुःशासन आहे, हे सर्वजण, शिशुपाल, हे सर्वजण मिळून. का? कारण स्वतःला तर घडलं नाही आणि आता अर्जुनाने केले म्हणून त्यांना त्याच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होत आहे, ईर्ष्या निर्माण झालेली, आणि त्यामुळे ते द्रुपदाला मारण्यासाठी तयार होतात. परंतु त्या ठिकाणी अर्जुन आणि भीम मध्ये येतात, भीम पण पुढे येतात. आता कोणालाही माहित नाही की हा ब्राह्मण म्हणजे अर्जुन आहे, किंवा भीम ज्या पुढे आले होते तो पण म्हणजे हा ब्राह्मणच आहे, परंतु हा भीम आहे हे कोणाला माहित नव्हतं. पण तो अर्जुन आणि भीम काय करतात, त्या सर्व योद्धांना हरवतात, पराजित करतात आणि पलायन करून सर्व निघून जातात. कर्ण पण तिथनं निघून जातो अर्जुनासमोर पराजित होऊन. आणि मग काय होतं, द्रौपदी अर्जुनाला प्रदान केली जाते आणि मग अर्जुन द्रौपदीला घेऊन निघतो. परंतु अजून पण ह्यांना माहीत नव्हतं, कोणाला, द्रुपद किंवा द्रौपदीचे जे भाऊ होते दुष्टदुम्न, ह्यांना अजून माहीत नव्हतं की हे पांडवगणच आहेत. त्यांना वाटतं की हे ब्राह्मणच आहेत. मग द्रुपद काय करतात, आपल्या पुत्राला म्हणजे दुष्टदुम्नला, जे द्रौपदीचे भाऊ होते, त्यांना पाठवतात आणि हे ब्राह्मण कोण आहेत ते तर तू पाहून ये नक्की, कारण साधारण ब्राह्मण हे कार्य करू शकत नाही, अर्जुनाशिवाय कोणीच हे कार्य करू शकत नव्हता आणि नक्कीच हे पांडवगण असणार आहेत, तू निश्चित काय कर, खात्री करून घे. आणि त्यावेळेला दुष्टदुम्न काय करतो, की पांडवगण जेव्हा द्रौपदीला घेऊन त्यांच्या झोपडीमध्ये येतात कुंती देवीला भेटण्यासाठी, तर त्यावेळेला दुष्टदुम्न मागून येतो, त्यांना माहीत नाही असं. आणि त्यावेळेला पाहतो तर हे कोण आहेत, हे 5 पांडव आहेत आणि कुंती महाराणी पण तिथं आहेत आणि कुंतीचे हे पुत्र आहेत. तर दुष्टदुम्नला फार आनंद होतो आणि ते द्रुपदला जाऊन त्यांच्या वडिलांना जाऊन सांगतात आणि द्रुपदला पण आनंद होतो. आणि अशा पद्धतीने मग वार्ता पसरते, की हा जो ब्राह्मण पुत्र होता हा कोण होता, हा साधारण व्यक्ती नव्हता, हा स्वयं अर्जुन होता. आणि अशा पद्धतीने मग सर्वांना कळतं की पांडव जिवंत आहेत, पांडव मेले गेले नाहीयेत. आणि ही वार्ता मग हस्तिनापूरमध्ये पण पोहोचते, कारण आतापर्यंत सर्वजण पांडवगण मेलेले आहेत किंवा कुंती महाराज पण मेलेले हेच म्हणत होते आणि धृतराष्ट्र आणि कौरवगण फार आनंदित होते. परंतु ही जेव्हा वार्ता हस्तिनापूरमध्ये येते तर धृतराष्ट्र आणि जे दुर्योधन आहे ते फार दुःखी होतात. वरून दाखवत आहेत की फार आनंद झालेला आहे त्यांना, पण तो अंतर्हृदयामध्ये ते फार दुःखी होतात की असं कसं घडलं है ना, पुढे हे कसे जिवंत त्याच्यातून बचावले, असं ते आतनं फार दुःखी होते. परंतु जे भीष्म पितामह होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, गांधारी होती, यांना खरोखर वास्तविक आनंद झाला, कारण ते पांडवांचे सुहृदच होते, त्यांना फार आनंद झाला. मग लगेच भीष्म पितामह करतात, धृतराष्ट्राला जाऊन भेटतात आणि म्हणतात की पांडवगण जिवंत आहेत, तर आपण त्यांना सन्मानाने पुन्हा हस्तिनापूरमध्ये आणलं पाहिजे. मग आता धृतराष्ट्राची इच्छा नाहीये, पण तो भीष्म पितामहांची इच्छा आहे, द्रोणाचार्य, सर्व कौरवांमधले जे वरिष्ठगण सर्वांची इच्छा आहे. मग त्यांच्या इच्छाला डावलून जर आपण डावललं तर आपण अंतर्गत आपला काय उद्देश आहे हे सर्वांना प्रकट होईल. आणि असा विचार करून हा धृतराष्ट्र काय करतो, विदुरजींना पाठवतो कुंती महाराणी पांडवांना परत घेऊन येण्यासाठी. मग त्यावेळेला विदुरजी जातात. आता विदुरजींना सर्व काही माहीतच होतं, तर कुंती महाराणी पांडवांना आणि पांडवांसोबत आता त्यांची पत्नी म्हणजे द्रौपदी या सर्वांना घेऊन हस्तिनापूरमध्ये येतात. मग अशा पद्धतीने हा जेव्हा प्रसंग घडला होता, मग इथं द्वारकेमध्ये पण कृष्णांना वार्ता पोहोचते की पांडवगण जिवंत आहेत
आणि कुंती महाराज जिवंत आहे आणि द्रौपदीसोबत त्यांचा विवाह झालेला आहे आणि ते हस्तिनापूरमध्ये परत आलेले आहेत. मग हे सर्व द्वारकेमध्ये पण कळतं. मग द्वारकेमध्ये पण बलराम जे आहेत, वसुदेव आहेत, देवकी आहेत, ते फार प्रसन्न होतात, फार आनंदित होतात आणि कृष्ण पण आनंदित होतात. कृष्णाला तर पहिला माहीतच होतं, परंतु एक लीला म्हणून सर्वांना आपण पण आनंदित झालो हे दाखवायचं म्हणून कृष्ण त्यावेळेला आनंद व्यक्त करतात. आणि मग कृष्ण काय करतात, लगेच हस्तिनापूरला निघतात पुन्हा एकदा. कशासाठी? की आता पांडवांना भेटण्यासाठी. जेव्हा द्रुपदाच्या राजसभेमध्ये कृष्ण बलरामाच्या समोर पांडवगण आले होते द्रौपदीचा स्वयंवरमध्ये, तर त्यावेळेला कृष्णाने ओळखलं होतं आणि त्या प्रसंगामध्येच नंतर कृष्ण पांडवांना भेटून गेले होते. परंतु त्यावेळेला गुप्त रूपामध्ये पांडवांना भेटले होते कृष्ण. परंतु आता उघड रूपामध्ये हस्तिनापूरमध्ये जाऊन आपण त्यांचं म्हणजे आनंद व्यक्त केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून कौरवांना काही आमच्याबद्दल संशय होऊ नये की कृष्णाला हे माहीत होतं आणि कृष्णाने आम्हाला सांगितलं नाही असं त्यांना वाटू नये, म्हणून कृष्ण काय करतात, आता आपण हस्तिनापूरमध्ये गेलं पाहिजे आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे असं ते विचार करतात आणि कृष्ण हस्तिनापूरमध्ये येतात. मग हस्तिनापूरमध्ये आल्यानंतर काय होतं की माफ करा, कृष्ण हस्तिनापूरमध्ये येत नाहीत, कृष्ण इंद्रप्रस्थमध्ये येतात. कारण त्याच्या आधीवर काय झालेलं असतं, एक प्रसंग मी सांगायचं राहिलं की पांडवगण जेव्हा हस्तिनापूरमध्ये येतात तर मग आता बऱ्याच आता उघड स्पष्ट झालं होतं. काय स्पष्ट झालं होतं की कौरवगण आणि धृतराष्ट्र आहे तो काय करत आहे, अंतर्गत काही ना काही कारस्थान करत आहेत पांडवांना मारण्यासाठी किंवा पांडवांना त्रास देण्यासाठी. मग आता प्रत्यक्ष उघडपणे कोणी बोलत नव्हतं, पण प्रजेला पण हे सर्व कळालं होतं आणि पांडवगणला पण ते माहीत होतं, कौरवांना पण अंतर्गत माहीत होतं, परंतु वरून ते एकमेकांशी चांगल्या संबंध असल्यासारखे वागत होते. मग भीष्म पितामह म्हणतात की हा वाद आणि वाढू नये यासाठी भीष्म पितामह काय म्हणतात धृतराष्ट्राला की आपण काय केलं पाहिजे, आपल्या राज्याची विभागणी केली पाहिजे आणि अर्धा भाग आपण पांडवांना देऊ आणि अर्धा भाग कौरवांना देऊ, जेणेकरून वादविवादाचं काही कारणच राहणार नाही. मग धृतराष्ट्राची इच्छा नव्हती, धृतराष्ट्राची इच्छा होती की सर्व राज्य कौरवांनाच मिळालं पाहिजे. पण आता काय करणार, पांडव जिवंत आहेत, आता त्यांना दिलंच पाहिजे, नाहीतर आणि पुन्हा काहीतरी म्हणजे पुन्हा संघर्ष होऊ शकतो. मग काय करतात धृतराष्ट्र नाईलाजास्तव राज्याची विभागणी करतात आणि पहा किती दुष्ट होता धृतराष्ट्र की विभागणी करताना पण पांडवांना कोणतं स्थान दिलं जातं, तर खांडवपष्ट नावाचं एक ठिकाण होतं जे पूर्णतः वन होतं, जंगलमय प्रदेश होता, तर त्या भागाला पांडवांना दिलं जातं आणि हस्तिनापूर कौरवांना दिलं जातं. आता हस्तिनापूर राजधानी आहे, म्हणजे पहिला सर्व प्रगत ठिकाण आहे, सर्व काही व्यवस्थित राजधानी आहे, सर्व ठिकाणी त्या ठिकाणी शहर वास केलेला आहे, सर्व काही आहे. आणि पांडवांना काय दिलं जातं, खांडवप्रस्थ नावाचं एक जंगल आहे, त्या जंगलाचा एरिया त्यांना दिला जातो. परंतु पांडवांसारखे जे भक्त असतात भगवंतांचे, ते पूर्णतः भगवंतावर आश्रित असतात. त्यांना माहीत असतं की आपण भगवंतावर अवलंबून असलो तर भगवान जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं आणि भगवान आपल्याला याच्यातून काही ना काही चांगलंच साध्य करतील, हे भक्तांना माहीत असतं. आणि पांडवांनी त्या ठिकाणी विरोध नाही केला आणि पांडवांना जे काही मिळालं पांडवांनी ते स्वीकारलं. परंतु पुढं काय होतं, भगवंताच्या कृपेने तेच जे खांडवप्रस्थ होतं त्या खांडवप्रस्थामध्येच भगवंताच्या कृपेने पांडवगण काय करतात, इंद्रप्रस्थ नावाचं त्यांची राजधानी निर्माण करतात. पहिला एकच राजधानी होती हस्तिनापूर, पण आता विभागणी झाल्यानंतर 2 राजधान्या झाल्या, एक हस्तिनापूर आणि दुसरा आहे इंद्रप्रस्थ. मग हस्तिनापूर ही कौरवांची राजधानी होती आणि इंद्रप्रस्थ पांडवांची राजधानी होती. आणि पहा भगवंतांचे, आता हा फार मोठा प्रसंग आहे की खांडवप्रस्थ जे जंगल होतं ते कृष्णांच्या इच्छेने अर्जुनाने त्याला भस्म केलं आणि त्या ठिकाणी मग देवता फार प्रसन्न झाले, अग्निदेवता प्रसन्न झाले आणि अर्जुनाला भरपूर काय अस्त्रशस्त्र दिले गेले. त्याच वेळेला अर्जुनाला अग्निदेवतांच्याकडून गांडीव धनुष्य प्राप्त होतं, तर भरपूर काही त्या ठिकाणी त्यांना विशेष मदत होते. आणि एवढंच नाही तर देवी देवता एवढे प्रसन्न होतात पांडवांवर की कृष्णांच्या इच्छेने जे विश्वकर्मा आहेत देवी देवतांचे जे शिल्पकार, त्यांच्याद्वारे हे इंद्रप्रस्थ नगर स्थापन केलं जातं. जसं द्वारका नगरी विश्वकर्मानेच निर्माण केली होती, तशी इंद्रप्रस्थ पण भगवंताच्या इच्छेने विश्वकर्माच निर्माण करतात. आणि आत्ता काय होतं की इंद्रप्रस्थ नगरी इतकी वैभवशाली बनते की हस्तिनापूर पण त्याच्यासमोर एकदम तुच्छ वाटू लागतं. एवढं वैभव इंद्रप्रस्थमध्ये प्रकट होतं का, भगवंताच्या कृपेने.
आणि पांडवगण एकदम धार्मिक जीवन जगत होते, त्यामुळे भगवंताच्या कृपेने सर्व काही त्यांच्या काही कालावधीमध्येच त्यांचं राज्य फार समृद्ध बनतं. आणि पुढे जाऊन ह्याच इंद्रप्रस्थमध्ये पांडवगण काय करतात, राजसूय यज्ञ करतात. आणि त्यावेळेला कौरवगण तिथे येतात आणि त्यांचं वैभव पाहून फार ईर्ष्या भावना त्यांच्या हृदयावर निर्माण होते, आणि म्हणून तर दूध किडा खेळली जाते. तर हे सर्व पुढचे प्रसंग होतात. पण तो इथं काय सांगत आहोत आपण, की मग पांडवांनी काय केलं होतं, की पुन्हा परत आल्यानंतर हस्तिनापूरमध्ये इंद्रप्रस्थ नगर स्थापित केलं होतं. आणि ते इंद्रप्रस्थ नगर फार सुंदर आणि वैभवशाली बनलं होतं भगवंताच्या इच्छेने किंवा त्यांच्या मदतीने. मग कृष्ण या इंद्रप्रस्थमध्ये पांडवांना भेटण्यासाठी एकदा जातात. आणि मग जेव्हा कृष्ण त्या ठिकाणी गेले होते पांडवांना भेटण्यासाठी, तर म्हणलेलं आहे की पांडवगण फार म्हणजे एकदम आनंदित होऊन कृष्णांचं काय करतात, स्वागत करतात. मग आता हे जे गेलेले भगवंत पांडवांना भेटण्यासाठी, हे कोणता प्रसंग आहे, की पांडवांना खांडवप्रस्थ मिळालेलं आहे, परंतु अजून इंद्रप्रस्थ नगरी स्थापन केलेली नाहीये. आणि भगवंत पांडवगण हस्तिनापूरमध्ये परत आल्यानंतर पहिल्या वेळेलाच हे भेटायला गेलेले. आणि मी जे इंद्रप्रस्थ स्थापनेचा मगाशी जो जरा प्रसंग सांगितला, हा प्रसंग कृष्ण गेल्यानंतरचा प्रसंग आहे. म्हणजे आता काय झालेलं आहे, की पांडवगण लाक्षागृहाच्या त्या प्रसंगातून वाचल्यानंतर प्रत्यक्षामध्ये म्हणजे इंद्रप्रस्थमध्ये ते पहिल्यांदा भेटत होते. आणि त्यामुळे पांडवगण फार एकदम म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू भरून फार प्रेमापोटी कृष्णांचं स्वागत करतात. आणि स्वागतामध्ये काय होतं, की कृष्ण युधिष्ठिर महाराज आणि भीम यांचं चरण स्पर्श करतात. का? कारण युधिष्ठिर महाराज आणि भीम जे आहेत ते कृष्णांपेक्षा वयाने मोठे आहेत मनुष्य लीलेमध्ये. आणि अर्जुन काय करतो, कृष्णांना आलिंगन देतो, कारण अर्जुन आणि कृष्ण वयस्क आहेत. आणि नकुल सहदेव काय करतात, कृष्णाचं चरण स्पर्श करतात, कारण कृष्ण त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मग अशा पद्धतीने वयाच्या पद्धतीने त्यांची जी काही त्यांचा संबंध होता, त्या पद्धतीने काय केलं जातं, कृष्णांचा स्वागत केलं जातं. आणि कृष्णांना उच्च आसनावर बसून त्यांचं फार म्हणजे पाद प्रक्षालन केलं जातं, त्यांचं पूजा अर्चना केली जाते, सत्कार केला जातो. आणि मग शेवटी काय होतं, की कुंती महाराणी त्यांच्यासोबत येते. आणि कुंती महाराणीचं फारच तिचं जे डोळे होते अश्रूने भरले होते. आणि ती काय करते, कृष्णांना आलिंगन देते. कारण कुंती महाराणी कृष्णांच्या आत्या आहेत आणि कृष्ण म्हणजे त्यांच्या मुलासारखे आहेत. कुंती महाराणी त्यांना आलिंगन देते आणि फार प्रेमाने त्यांचं काय करू लागते, म्हणजे त्यांच्या चेहऱ्याला गोंजरू लागते. आणि पुढं मग कुंती महाराणीला कृष्ण म्हणतात, की तुम्ही ठीक आहात का, तुमचं म्हणजे सर्व क्षेमकुशल ते विचारतात कृष्ण. आणि द्रौपदीला पण ती काय करतात, चौकशी करतात. आणि म्हणलेलं आहे मग कुंती महाराणी कृष्णाला म्हणते, कारण कृष्ण त्यांचं तुम्ही सर्व ठीक आहात का विचारत आहेत. तर कुंती महाराणी काय म्हणते पहा, फार सुंदर एका श्लोकामध्ये कुंती महाराणी कृष्णाला म्हणतायत, हे कृष्ण, तुम्ही आम्हा आप्तांची आठवण काढली होती आणि अक्रूराला आमच्याकडे पाठवून आमचे रक्षण केले होते, तेव्हाच आमचे कुशल झाले होते. तर कुंती महाराणी म्हणताय कृष्णांना, की तुम्ही जेव्हा अक्रूरजींना म्हणजे काही कालावधीपूर्वी आपल्याला माहित आहे, की कृष्ण मथुरेमध्ये होते, तेव्हा त्यांनी अक्रूरजींना कुंती महाराज पांडवांची चौकशी करण्यासाठी पाठवलं होतं. मग कुंती महाराज म्हणते, की जेव्हा पूर्वी तुम्ही अक्रूरजींना आमच्याकडे पाठवलं होतं आमची चौकशी करायला, तेव्हाच आमचं कुशल झालं होतं. कुशल झालं होतं म्हणजे काय, की तुम्ही आमचं स्मरण करता, आमची काळजी करता, हे आम्हाला तेव्हाच कळालं होतं. आणि ज्या व्यक्तींची तुम्ही काळजी करता त्याला कशाचं भय असू शकतं, आणि त्याचं कोणीही काही वाईट करू शकत नाही. आणि त्यामुळे हे कृष्णा, तुमच्या कृपेनेच आम्ही या वारणावर ठिकाणाच्या लाक्षागृहाच्या अग्नीतून सुखरूप वाचलेला आहोत. अशा पद्धतीने कुंती महाराज काय करते, कृष्णाला म्हणजे स्तुती करते. आणि पुढे काय म्हणते पहा, आपण म्हणाल की प्रभूजी विवाहाचा प्रसंग सांगत होते, परंतु हेच काय मध्ये सांगत आहेत, परंतु याच्यातूनच आपण त्या विवाहाच्या प्रसंगमध्ये जाणार आहे, म्हणून आपण हे सर्व भागवतामध्ये दिले ते प्रसंग चर्चा करत आहोत. तर कुंती महाराज कृष्णाला म्हणते, तुम्ही अखिल विश्वाचे हित चिंतक आहात आणि तुम्ही परमात्मा असून तुमच्या ठाई आप आणि पर भावाचा भ्रम अस्तित्वात नाही. तर ते म्हणतात की तुम्ही सर्वांचे हितचिंतक आहात आणि परमात्माच्या रूपात तुम्ही सर्वांच्या हृदयामध्ये वास करता, आणि त्यामुळे तुमच्यामध्ये हे आपले आहेत आणि ते परके आहेत असा भाव नाही, असं कुंती महाराज म्हणते. पण तो पुढे आणि काय म्हणते पहा, तथापि जे लोक सतत तुमचे स्मरण करतात
त्यांच्या हृदयात स्थित राहून तुम्ही त्यांची सर्व दुःखे नष्ट करता. तर हा मुद्दा फार महत्वपूर्ण आहे. कुंती महाराणी तर म्हणतात, काय म्हणतायत की हे कृष्णा, तुम्ही परमात्माच्या रूपात सर्वांच्या हृदयामध्ये वास करता, त्यामुळे तुमच्यासाठी आपलं आणि परक असं कोणी नाहीये. तरी पण जे भक्त तुमचं सतत स्मरण त्यांच्या हृदयामध्ये करत असतात, तर तुम्ही काय करता, त्यांच्या हृदयामध्ये वास करून त्यांच्या सर्व दुःखांना नष्ट करता, असं कुंती महाराणी म्हणतात. आणि म्हणजे ती सांगत आहेत की पांडवगण किंवा कुंती महाराणी नेहमी कृष्णाचं स्मरण करतात, आणि त्यामुळे मग त्यांच्यावर कसं संकट येऊ शकतं, येणारच नाही. कारण कृष्ण नेहमी आपलं स्मरण करणाऱ्या भक्तांचं रक्षण करत असतात. आणि त्यामुळे पांडवांचं आणि कुंती महाराजांचं पण तुम्ही म्हणजे कुंती महाराजांचं भगवंतांनी रक्षण केलं होतं, अशा पद्धतीने कुंती महाराणी त्यांना म्हणत होती. मग असं कुंती महाराणी बोलत असताना युधिष्ठिर महाराज पुढे येतात. ते काय म्हणतात पहा, हे परम नियंता श्रीकृष्ण, मोठमोठ्या योगेश्वरांनाही तुमचे दर्शन घडणे दुर्लभ असताना आम्हा मूर्खांना तुमचे दर्शन घडलेले आहे. तेव्हा आम्ही असे कोणते पुण्य केले होते हे आम्ही जाणत नाही. तर तुमचं दर्शन घडणं मोठमोठ्या योगी लोकांना पण दुर्लभ आहे, परंतु आम्हा मूर्ख लोकांना, पांडवगण स्वतःला मूर्ख म्हणतायत युधिष्ठिर महाराज, की आमच्यासारख्या मूर्ख लोकांना तुमचं दर्शन घडत आहे. नक्कीच आम्ही काय पुण्य केलेलं आम्हालाही माहीत नाही. अशा पद्धतीने पांडवगण कृष्णांची स्तुती करत आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत की कृष्ण त्यांची नेहमी काळजी घेतात, त्यांच्याबद्दल चिंतित असतात, त्यांच्याबद्दल स्मरण करत असतात. जसं म्हणलेलं आहे की भक्त नेहमी भगवंताचं स्मरण करतात आणि भगवंत नेहमी आपल्या भक्ताचं स्मरण करत असतात. आपण म्हणू की एखादा म्हणेल की भगवंताचे तर भक्त भरपूर आहेत भौतिक सृष्टीमध्ये, मग भगवंत कोणाचं म्हणून स्मरण करणार, तर हीच मूर्खता आहे. हे एखादा विचार तसा करत असेल तर. का? कारण आपण एखाद्या व्यक्तीचं स्मरण करत असू तर दुसऱ्या व्यक्तीचं स्मरण आपण करणार नाही, कारण आपल्यामध्ये आपल्यासाठी त्या मर्यादा आहेत. परंतु भगवंतांना त्या मर्यादा नाहीत. भगवंत ॲट अ टाइम एकाच वेळेला अनंत कोटी जीवांचं स्मरण करू शकतात. का? कारण भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्माच्या रूपात वास करत आहेत, आणि त्या परमात्माच्या रूपात भगवंत प्रत्येक जीवाची प्रत्येक क्षणाला चिंतन मनन काळजी घेत आहेत, चिंतन मनन करत काळजी घेत आहेत, किंवा त्याच्याबद्दल म्हणजे वेगवेगळे नियोजन करत आहेत, त्याला कशा पद्धतीने भगवत धामात घेऊन यायचं. तर हे भगवंत चालू असतं. आणि म्हणून इथं युधिष्ठिर महाराज भगवंतांना अशा पद्धतीने बोलत आहेत. मग असं बोलत असतानाच मग द्रौपदी आहे, द्रौपदीची चौकशी कुंती महाराणी किंवा पांडवांच्या समोर त्यांनी केली होती. मग द्रौपदी काय करते, लाजत त्या ठिकाणी येते कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी किंवा कृष्णाला नमस्कार करण्यासाठी. कारण द्रौपदी पण कृष्णांची फार श्रेष्ठ भक्त आहे. मग कृष्ण काय करतात, द्रौपदीला पण विशेष आशीर्वाद देतात. आणि मग हे सर्व तिथं वार्तालाप चालू असतानाच युधिष्ठिर महाराज कृष्णांना विनंती करतात की तुम्ही फार बऱ्याच कालावधीपासून नंतर इथं आलेला आहात, तर काही कालावधीसाठी तुम्ही आता इथंच इंद्रप्रस्थमध्ये वास्तव्य करा. मग भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांची इच्छा जाणून काय करतात, त्या इंद्रप्रस्थमध्ये काही महिने वास करतात. मग अजून इंद्रप्रस्थ तिथं शहर स्थापन केलेलं नव्हतं, अजून ते खांडवप्रस्थ नावाचा एक जंगलासारखाच प्रदेश होता. मग पुढे जाऊन भगवंत तिथं वास करत असतानाच त्या ठिकाणाला इंद्रप्रस्थ नावाच्या शहरासारखं विशेष स्वरूप प्राप्त करून देतात. मग हे सर्व पुढं लीला घडते. मग ह्या वास्तव्यामध्ये काय होतं की कृष्ण त्या ठिकाणी जेव्हा पांडवांच्या सोबत वास्तव्य करत होते, तर एक दिवस मग कृष्ण आणि अर्जुन स्वतःच्या रथामध्ये बसून शिकार करण्यासाठी जंगलामध्ये निघतात. कारण क्षत्रियांचं एक कर्तव्य आहे शिकार करणं, हिंसक प्राण्यांची हत्या करून ते बाकी प्राण्यांची रक्षा करणं, किंवा इतर जे शेतकरी आहेत किंवा ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांना हिंसक प्राण्यापासून संरक्षण देणं हे क्षत्रियांचं कर्तव्य असत होतं. आणि त्यामुळे कृष्ण आणि अर्जुन काय करतात, वनामध्ये जातात. आणि मग अर्जुन बऱ्याच काही हिंसक प्राण्यांची शिकार करतो आणि कृष्ण पण त्यांच्यासोबत होते. मग काही कालानंतर त्यांना थोडं तहान लागते, आणि तहान लागलेलं असताना मग कृष्णाने अर्जुन आपला रथ यमुने काठी घेऊन येतात, कारण त्या ठिकाणी पण यमुना वाहत होती. आणि यमुने काठी घेऊन येऊन मग कृष्णाने अर्जुन रथामधून यमुनाच्या किनारी जाऊन त्या यमुनेच्या जलामध्ये आपला हातपाय धुवून थोडं जल प्राशन म्हणजे पाणी पित असतात. तेवढ्यात त्यांना काय दिसतं की यमुनेच्या किनारी एक फार सुंदर स्त्री काय करताय, भ्रमण करताय. आणि इतकी सुंदर ती स्त्री होती, तिला पाहिल्या दोघांचेही लक्ष
त्यांच्याकडे त्या स्त्रीकडे जातात. मग कृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुन, तू त्या स्त्रीकडे जा आणि त्यांना चौकशी कर, ती कोण आहेत, कोणत्या उद्देशाने ते इथं भ्रमण करत आहेत, ही सगळी चौकशी करून त्यांना माहिती काढ. मग अर्जुन काय करतो, लगेच काय करतात, त्या मुलीकडे जातात. म्हणजे ती जी कन्या होती सुंदर अशी, त्या कन्येकडे त्या यमुनेच्या किनारी जातात. आणि कृष्ण आता बाजूलाच लांब उभे होते. मग तिला विचारतात, काय विचारतात पहा. ते म्हणतात की हे सुंदरी, तू कोण आहेस, तू कोणाची कन्या आहेस आणि कुठून आलेली आहेस, तू येथे काय करीत आहेस. हे शोभने म्हणजे हे सुंदरी, तुला पतीची इच्छा असून तू त्याच्या शोधात आहेस असे मला वाटते, तरी तू आता सर्व काही मला सांग. मग अर्जुन त्यांना विचारतात की तू कोण आहेत आणि तू निश्चित तुझ्या पतीचा शोध, म्हणजे तुला योग्य पती प्राप्त करण्यासाठी तू योग्य पतीला शोधत आहेस असं मला वाटतं, आणि तू कोणाची कन्या आहेस, हे सर्व ते विचारतात. मग ती जी कन्या होती, सुंदर कन्या किंवा स्त्री होती, ते बोलू लागतात अर्जुनाला. ती काय म्हणतात की माझं नाव कालिंदी आहे. म्हणजे कालिंदी कोण आहेत, तर आपल्याला माहित असेल काही व्यक्तींना, कालिंदी हे यमुनेचंच एक नाव आहे. आणि ती जी कन्या होती, ती जी मुलगी होती, ती कोण होती, ती दुसरी तिसरी कोणी नसून ती यमुना नदीच एक त्या तरुण मुलगीच्या रूपामध्ये, कन्येच्या रूपामध्ये त्या यमुनेकाठी भ्रमण करत होती. आणि म्हणून ती म्हणते की माझं नाव कालिंदी आहे आणि मी कोण आहे, मी सूर्यदेवताची कन्या आहे. कारण यमुना माता ही सूर्यदेवतांची कन्या आहे. मग यमुनेला सूर्यदेवतांना एक पुत्र आणि एक पुत्री, म्हणजे यमराज पण त्यांचे पुत्र आहेत आणि यमुना माता पण त्यांची पुत्री आहे. म्हणजे यमराज आणि यमुना माता हे दोघे भाऊ बहीण आहेत. मग इथं कालिंदी म्हणते की मी यमराजांची कन्या आहे, माझं नाव कालिंदी आहे आणि मी इथं का भ्रमण करत आहे, कारण मला भगवान विष्णूच पती प्राप्त व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांना पती प्राप्त करण्यासाठी मी इथं तपस्या करण्यासाठी आलेले आहे. आणि माझे जे वडील आहेत सूर्यदेव, त्यांनी काय केलेलं आहे, या यमुना नदीमध्येच मला एक फार सुंदर महल बांधून दिलेला आहे, नदीमध्ये पाण्याचा महल. आता ही योगसिद्धीमध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी असतात. आजकालचे वैज्ञानिक याचा विचार पण करू शकणार नाहीत, परंतु या अष्टसिद्धीमधले वेगवेगळे सिद्धी आहेत, ज्याच्याद्वारे आपण जसं माती, वीट किंवा दगड याच्यापासून घर बांधतो, मग हे पृथ्वी तत्व आहे, तसं जल तत्वाने पण घर बांधलं जाऊ शकतं. मग आपल्याला ते ज्ञान नाही, परंतु याचा अर्थ तर होऊ शकत नाही असं नाही. जसं जो कालिया जो साप होता, कालिया जो होता, जो यमुनेमध्ये राहतो, त्याला पण ही विद्या येत होती आणि त्यांनी पण त्या यमुनेच्या डोहामध्ये पाण्यामध्येच घर बांधलेलं होतं. तर तशा पद्धतीने कालिंदी म्हणते की माझ्या वडिलांनी ह्या यमुना नदीमध्ये मला एक महल बांधून दिलेला आहे आणि मी इथंच राहून काय करत आहे, भगवान विष्णू मला पती प्राप्त व्हावेत यासाठी मी तपस्या करत आहे. आणि जोपर्यंत विष्णू मला पत्नी म्हणून स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत मी इथंच तपस्या करत वास करणार आहे. अशा पद्धतीने काय करतात की ती कन्या जी कालिंदी होती ती अर्जुनाला सांगते. मग अर्जुन काय करतात, ती सर्व माहिती काढून कृष्णांकडे येतात आणि कृष्णांना हे सर्व सांगतात की ती कालिंदी आहे, यमुना नदीच आहे, सूर्यदेवताची पुत्री, आणि त्यांना तुम्हीच पती म्हणून हवा आहे ही त्यांची इच्छा आहे. मग असं कृष्णाला जेव्हा सांगितलं जातं, तर कृष्णांना तर हे पहिलाच माहीत होतं. मग कृष्ण काय करतात, अर्जुनाला घेऊन त्या कालिंदीच्या जवळ जातात आणि कालिंदीला काय करतात, आपल्या रथामध्ये बसवून घेतात. आणि बसून घेऊन मग कालिंदीला घेऊन पुन्हा मग त्यांचं जे काही खांडवप्रस्थमध्ये जे राहण्याचं छोटंसं ठिकाण होतं त्या ठिकाणी येतात. आणि मग तिथं काही दिवस वास्तव्य करून त्या वास्तव्यामध्ये मग इंद्रप्रस्थ बनवलं जातं, सर्व काही राजधानी तयारी केली जाते. आणि काही दिवसानंतर मग कृष्ण काय करतात, कालिंदीला घेऊन द्वारकेमध्ये येतात आणि द्वारकेमध्ये कालिंदीसोबत विवाह आयोजित करतात, म्हणजे विवाह करतात. मग अशा पद्धतीने ही जी कालिंदी जी आहेत, म्हणजे स्वयं यमुना माताच आहेत, त्यांच्याशी कृष्णांचा 4था विवाह होतो. म्हणजे ही 4थी पत्नी आहेत भगवंतांच्या. कोण आहेत, कालिंदी देवी. आणि अशा पद्धतीने 4था विवाह या ठिकाणी होतो. मग याच्यामध्ये हाच वर्णन आहे की यांची भेट कुठं झाली होती, इंद्रप्रस्थ त्या भागामध्ये झाली होती, जे पांडवांची राजधानी आहे. आणि त्या भागामध्येच यमुनेच्याच किनारी कृष्ण आणि कालिंदीची भेट झाली आणि त्यांना पत्नी म्हणून प्राप्त झाली. कारण यमुना माता या भगवंताच्या शाश्वत संगिनी आहेत. भगवंताचं जे शाश्वत आध्यात्मिक जगतामधलं गोलोक वृंदावन आहे, तिथं पण यमुना नदी आहे. आणि ती यमुना नदी एक स्त्रीच्या रूपातच आहे. आणि फक्त यमुना नाही, गंगा नदी पण भगवंतांचीच अर्धांगिनी आहे.
आणि ती पण भगवंतांना आपला पती म्हणून स्वीकारते. तर अशा पद्धतीने ह्या नदी पण एक स्त्री स्वरूपात भगवंतांना आपला स्वामी म्हणून स्वीकारत असतात. आणि म्हणून कृष्णाने काय केलं, त्या कालिंदीला फक्त असं नाही की वृंदावनमध्येच तिथं लीला केली, तर द्वारकेमध्ये आता यमुना नदी नाहीये, परंतु त्या द्वारकेमध्ये यमुना नदी कालिंदी एक स्त्रीच्या रूपामध्ये द्वारकेमध्ये वास करते. मग काही जण म्हणतात की म्हणजे भगवंत अशी कोणती म्हणजे अशी कोणती स्त्री आहे ज्यांना वृंदावनमध्ये पण भगवंतांचा संग मिळाला आणि द्वारकेमध्ये पण किंवा मथुरेमध्ये पण संग मिळाला. मग अशा कोण आहेत? अशा एकच आहेत, त्या कालिंदी, ज्यांना वृंदावनमध्ये यमुना नदीच्या रूपामध्ये संग मिळाला, मथुरेमध्ये पण यमुना नदी आहेच, आणि द्वारकेमध्ये पण त्या कालिंदी म्हणून भगवंताच्या पत्नीच बनल्या. तर अशा पद्धतीने जे यमुनेचा विशेष स्थान आहे भगवंतांच्या लीलेमध्ये, मग हा विवाह त्यांचा होतो. मग त्याच्या पुढचा आता विवाहाचा प्रसंग सुखदेव गोस्वामी सांगतायत. मग ते सांगतात की एक विंद आणि अनुविंद असे नावाचे दोन राजा होते. काय नाव होतं? विंध्य आणि अनुविंध्य. तर हे कोणत्या देशाचे राजा होते? हे अवंती देशाचे राजा होते. अवंती म्हणजे आत्ताचं जे उज्जैन आहे, उज्जैनलाच अवंतीपूर पण म्हटलं जातं. तर त्या उज्जैन भागाचे हे राजा होते, विंद आणि अनुविंद. आणि त्यांची एक बहीण होती, तिचं नाव होतं मित्रविंध्या. आणि ह्यांच्या आईचं नाव काय होतं? ह्यांच्या आईचं नाव होतं राजाधी देवी. आणि ह्या ज्या राजाधी देवी होत्या ह्या कृष्णांच्या आत्या होत्या. म्हणजे मित्रविंध्या ही कृष्णांच्या आत्यांची मुलगी होती, आणि विंद आणि अनुविंद हे कृष्णांच्या आत्यांची मुलगे होते. परंतु हे काय होते, विंद आणि अनुविंद, जसं रुक्मिणीचा भाऊ रुक्मी होता तो कृष्णाशी द्वेष करत होता, तशा पद्धतीने हे विंद आणि अनुविंद पण काय करत असतात? कृष्णाचा द्वेष करत होते. आणि तो दुर्योधनाशी फार एकनिष्ठ होता. आणि त्यामुळे मित्रविंध्याची इच्छा होती की कृष्ण आपल्याला पती म्हणून प्राप्त व्हावेत, परंतु हे तिचे दोन जे भाऊ आहेत विंद आणि अनुविंद, ते त्याला प्रतिकार करतात आणि कृष्णाच्या सोबत विवाह करण्यासाठी ते मना करतात मित्रविंध्याला. परंतु कृष्णाला तर सर्व काही माहीत आहे, प्रत्येकाच्या अंतर्हृदयामध्ये ते वास करतात. आणि भगवंत कृष्ण आपल्या भक्तांची इच्छा नेहमी पूर्ण करतात. आणि मग काय होतं की मग कृष्ण काय करतात, जसं रुक्मिणीचं हरण केलं होतं कृष्णाने, तशाच पद्धतीने ह्या मित्रविंध्याचं पण कृष्ण काय करतात, त्यांच्या राजमहलातून हरण करतात. आता कसं हरण करतात याचा फार विस्तारितपणे वर्णन नाही, फक्त वर्णन एवढंच आहे की कृष्णाने मित्रविंध्याचं पण हरण केलं रुक्मिणीप्रमाणे. का? कारण प्रसंग तसाच होता. जसं रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणीला विरोध करत होता, तसंच या मित्रविंध्याचा पण दोन भाऊ आहेत, ते मित्रविंध्याला विरोध करत होते. आणि त्यांची जी आई होती राजाधी देवी, त्यांची अनुमती होती, त्यांची पण इच्छा होती की कृष्णालाच आपली मुलगी द्यावी, परंतु हे भाऊ मना करत होते. आणि म्हणून कृष्ण काय करतात, ह्या मित्रविंध्याचं पण हरण करतात आणि तिच्यासोबत विवाह पाचवा होतो. मग भगवंतांचा पाचवा विवाह मित्रविंध्या ह्या त्यांच्या पत्नीची होतो अशा पद्धतीने. मग आता अशा पद्धतीने पाचवा जो विवाह झाला, तर त्याच्यानंतर आता पुढचा सहावा विवाहाचा प्रसंग येईल. ठीक आहे, आपला वेळ पण होत आलेला आहे. तर आता पुढचे जे 2-3 विवाहाचे प्रसंग आहेत ते उद्या आपण चर्चा करू. आणि त्याचबरोबर भगवंत अशा पद्धतीने विवाह का करत आहेत वेगवेगळ्या जादा संख्येमध्ये, तर याची पण आपण चर्चा करू. कारण बरेच लोक म्हणजे बरेच तथाकथित बुद्धिजीवी लोक असतात, ते भगवंताच्या ह्या कार्याची निंदा करतात. तर त्याच्यावर पण आपण उद्या जरा चर्चा करू की हे भगवंत अशा पद्धतीने वेगवेगळ्या जे राजकुमार आहेत त्यांच्यासोबत विवाह का करत आहेत, त्याच्या मागचं कारण काय आहे. तर ह्याची पण आपण चर्चा उद्या करू. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. तर सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रह्लाद लाद दायिने, प्रह्लाद लाद दायिने, हिरण्य
पूर्वक्षः हिरण्यकशी पूर्वक्षः शीलटङ्कनकालये शीलटङ्कनकालये इतो न सिंगापर तो न सिंगा इतो न सिंगापर तो न सिंगा यतो यतो यामित तो न सिंगा यतो यतो यामित तो न सिंगा न सिंगारुद न सिंगा न सिंगारुद न सिंगा नर सिंहमदीं शरणं प्रपदे नर सिंहमदीं शरणं प्रपदे तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंहा दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा वृषभदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जगदीश हरे जय जगदीश हरे तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंहा दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा वृषभदूता नरहरिरूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदेव विघ्न विनाशक नृसिंहदेव जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्णा।